नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट पॉझिटिव्ह केलेली, पण त्यानंतरनं चांगला मोमेंटम सुद्धा पकडला मार्केटनं आणि निफ्टी ऑलमोस्ट 25,220 पर्यंत जाऊन पोहोचली। मी कालही व्हिडिओमध्ये म्हटलं की 25,100च्या वर गेला तर 25,200 ते 250 पर्यंत निफ्टी जाण्याची शक्यता आहे। ऑलमोस्ट सकाळी मॉर्निंगच्या सेशनला जसं निफ्टीनं 25,100 क्रॉस केला, निफ्टी 25,200 पर्यंत जाऊन पोहोचला, पण 25,200-250 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। आपण कालही व्हिडिओमध्ये याबाबतीत चर्चा केलेली, त्यामुळे तो रेजिस्टन्स 25,200-250चा जो आहे तो इंटॅक्ट राहिला आणि तिथून प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली आणि ऑलमोस्ट एंटायर गेन जवळपास 100 पॉईंटचे होते, ते सगळे आपल्याला निफ्टीनं इरेज करताना बघायला मिळाले आणि एक 30 पॉईंट पॉझिटिव्ह 25,100च्या आसपास क्लोजिंग दिला आहे। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 56,000च्या वरती मेंटेन राहिल्यानंतर 56,500 पर्यंत जाण्याची शक्यता होती, पण ऑलमोस्ट 56,400 पर्यंत बँक निफ्टीसुद्धा जाऊन आलं। सध्या शेवटी एक 150 पॉईंट पॉझिटिव्ह बँक निफ्टीसुद्धा बंद झाला आहे, पण ओव्हरऑल प्रॉफिट बुकिंग आलं आहे फक्त मार्केटला, पण मोमेंटम मात्र पॉझिटिव्ह आहे आणि मार्केटला अजूनही वाढण्यासाठी स्ट्रेंथ दिसते। त्यामुळे उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 25,200-250 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। जोपर्यंत 25,250 आता क्रॉस करणार नाही तोपर्यंत निफ्टी फर्दर हायर लेवल्स जाईल असं शक्यता कमी आहे। लोअर लेवलला 25,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, त्यामुळे निफ्टीसाठी 25,100च्या खाली आला तर 25,000 पर्यंत निफ्टी थोडासा खाली येऊ शकतो। 25,100च्या वर जोपर्यंत मेंटेन आहे 25,200 ते 250 पर्यंत निफ्टी जाण्याची शक्यता आहे। 25,250च्या वर गेला तर फर्दर हायर लेवल्स निफ्टीमध्ये बघायला मिळतील। अदरवाईज 25,000 ते 25,200-250 या 200-250 पॉईंटच्या रेंजमध्ये निफ्टी आपल्याला उद्या ट्रेडिंग करताना बघायला मिळू शकते। अप अँड डाऊन स्विंग्स बघायला मिळतील। बँक निफ्टीमध्ये सुद्धा जोपर्यंत 56,000च्या वरती आहे निश्चित पॉझिटिव्ह मोमेंटम कंटिन्यू आहे, त्यामुळे लोअर लेवलला जरी खाली आलं तर 56,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, त्या रेंजच्या आसपास बाईंग हरकत नाही। हायर लेवलला 56,500 बँक निफ्टीसाठी उद्याच्या सेशनला रेजिस्टन्स आहे। तर मला वाटतं ओव्हरऑल निफ्टीने ज्या पद्धतीनं 24,600वरून राईज दिला आहे 25,200 पर्यंत, 25,200 टच झाल्यानंतरच आज थोडं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळते। त्यामुळे मला वाटते येणाऱ्या अपकमिंग उद्याच्या दिवसामध्ये थोडंसं रेंज बाउंड किंवा साईडवेज ट्रेड असू शकतो, कारण ऑलमोस्ट रेजिस्टन्स क्रॉस होण्यासाठी तर फ्रेश कोणता ट्रिगर सध्या नाही आहे। ऑलरेडी निफ्टी जो आहे तो ऑलमोस्ट 600-700 पॉईंट वाढलेला आहे। बँक निफ्टीमध्ये सुद्धा जवळपास 54,000वरून 56,000पर्यंतचा राईज 2,000 पॉईंट 2,500 पॉईंटचा राईज आला आहे। तर मला वाटतं एखादा साईडवेज किंवा किरकोळ प्रॉफिट बुकिंग हायर लेवलला ऑलरेडी आपण आज हायपासून खाली आलो त्यामुळे ते बघायला मिळते। त्यामुळे थोडंसं मला वाटतं साईडवेज किंवा कन्सॉल्टेशन या रेंजमध्ये निफ्टी बँक निफ्टीमध्ये होऊ शकतं असं वाटते। त्यामुळे ओव्हरऑल मार्केट थोडंसं या रेंजमध्ये राहील। आज NSEमध्ये 1,234 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,585 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये सुद्धा 22 शेअर्स वाढले, त्या बाजूला 27 शेअर्स पडलेले आहेत निफ्टीमध्ये आणि NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या थोडीशी जास्त आहे वाढणाऱ्या शेअर्सपेक्षा। इव्हन सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा आज IT, FMCG आणि मेटल सेक्टरमध्ये थोडं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं। त्याच्या बाजूला आज बँक निफ्टीमध्ये चांगला राईज बघायला मिळाला आणि त्याच्या पाठोपाठ फार्मा, रिअल्टी, एनर्जी या सेक्टरमध्ये चांगला पॉझिटिव्हनेस बघायला मिळते। ओव्हरऑल मिक्स शो आहे सेक्टर इंडिसायजेस आणि ॲडव्हान्स डिक्लायन्स रेशोमध्ये। ग्लोबल मार्केट ही बघायचं झालं तर युरोपियन मार्केट्स फ्लॅट आहेत, 20-30 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत, पण सगळे पॉझिटिव्ह आहेत। डाऊ फ्युचर्स जे आहेत ते ऑलमोस्ट फ्लॅट ट्रेड करते 20 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये, त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा थोडीशी शांतता दिसते आणि आज निफ्टीची विकली एक्सपायरी संपली, त्यामुळे मला उद्या वाटतं आपल्या मार्केटमध्ये थोडं साईडवेज ट्रेडिंग उद्या असू शकतं, एक रेंज बाउंड ट्रेडिंग असू शकतं, त्या अनुषंगानं तुम्ही ट्रेड करू शकता। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।